थेट नागपूरला जाणार आहे. आपल्यासोबत आहेत विकास वैद्य, राजकीय विश्लेषक. विकासजी, कसं बघता तुम्ही या निवडणुकीकडे आणि एकंदरीत आज 5 ठिकाणी महाराष्ट्रातही मतदान होतंय त्याकडे? मला मला स्वतःचा म्हणजे माझा स्वतःचा जो काही अभ्यास आहे किंवा इथली माहिती आहे ते बघता नागपूरमध्ये नितीन गडकरी हे एक म्हणजे बलशाली आपण ज्याला म्हणू, एक बलवान उमेदवार या नावाने या पद्धतीने उभे आहेत. आणि गडकरी आपल्याला माहितीच आहे की गडकरी याआधी दोन्ही वेळा इथून निवडून आलेले आहेत, 2014 मध्ये आणि 2019 मध्ये. आणि यावेळी त्यांच्या समोर जो कॅन्डिडेट आहे विकास ठाकरे, मागच्या 2 कॅन्डिडेट्सचा जर आपण विचार केला तर विलास मुत्तेमवार होते याच्या आधी, आणि विलास मुत्तेमवार हे 7 वेळा निवडून आलेले खासदार होते. त्यांना गडकरींनी पराभूत केलं होतं. दुसऱ्या वेळा नाना पटोले जे फारसे माहिती नव्हते नागपुरात ते उभे होते, पण त्यांनी बऱ्यापैकी वोट्स घेतले होते. यावेळी विकास ठाकरे इथे उभे आहेत. विकास ठाकरे स्वतः मेयर राहिलेले आहेत इथे. त्यामुळे थोडीशी असं लोकांना शंका होती की विकास ठाकरे कदाचित त्यांना फाईट देतील. पण गडकरींचं जे काम आहे, त्यांनी इथे जे डेव्हलपमेंटचे जे काही वर्क केलेले आहे, नागपूरचा चेहरा मोहरा मागच्या 10 वर्षात जो बदलून टाकला, तर त्याचा खूप मोठा प्रभाव हा मतदारांवर निश्चितपणे पडणार आहे. कारण प्रत्येकाच्या सोयी सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर जे काही मोदींनी प्रॉमिस केलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यात मागच्या दोन्ही इलेक्शनमध्ये, तर त्याचा म्हणजे नागपूरचा हा चेहरा जो बदलवून टाकण्याचं काम गडकरींनी केलेलं आहे. तर तो एक भाग मला असं वाटतं की त्यांचं पारडं या ठिकाणी जड आहे. आणि पूर्व विदर्भातल्या ज्या इतर 4 सीट्स आहेत त्यामध्ये एक असा अंदाज आहे की चंद्रपूर ही थोडीशी भाजपसाठी टफ जाते आहे. पण इतर 4 ठिकाणी भाजप सहजतेने निवडून येईल असं सर्वसाधारण अंदाज व्यक्त केला जातोय. ठीक आहे. या शैलेंद्र सर, केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात 1/5 साधारणतः भागामध्ये आज मतदान पार पडते. 2019 नंतरची जर परिस्थिती बघितली तर विरोधकांना काही ठिकाणी संधी होती कमबॅक करण्याची, पण ती कॅच करता आली नाही, किंवा काय नेमकं घडलं? का साधारणतः हे वातावरण जुळून आलं नाही विरोधकांसाठी? नाही, असं आपण म्हणजे आत्ताच असा निष्कर्ष काढणं की विरोधकांसाठी वातावरण जुळून आलं नाही असं जरा मला वाटतं की धोकादायक आहे. त्याचं कारण असं की आज पहिला टप्पा आहे देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीचा आणि 7 टप्प्यात मतदान होणार आहे. आणि जसं महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात मतदान होतं आहे, महाराष्ट्रामध्ये खरं तर लॉ अँड ऑर्डरची स्थिती काही इतकी अशी भयंकर नाही आहे की कुठेतरी दंगे होतील, बूथ कॅप्चरिंग होईल. आणि साधारणपणे महाराष्ट्रात 2 टप्प्यात मतदान व्हायचं, अलीकडच्या काळात ते वाढलं आहे, परंतु आता 5 टप्प्यात ठेवलं आहे. आणि त्याचं स्वाभाविक कारण आहे की मोदींच्या सभाही जास्ती होतील, कदाचित राज ठाकरेंच्याही सभा होतील त्या भागात. पण झालंय असं की या 7 टप्प्यात झालेल्या असल्यामुळे पूर्वी जी उत्कंठा असायची की एखाद्या सभेने वातावरण फिरलं अमुक तमुक, असं आता फार होताना दिसत नाही. आणि त्याचं कारण सोशल मीडियाचा प्रभाव आहे, ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांचा प्रभाव आहे. त्यामुळे हे सगळं प्रोसेस जी आहे ती विकेंद्रित झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की विरोधकांना संधी होती आणि त्यांनी साधली नाही, तर आपण ते आत्ता म्हणणं धाडसाचं ठरेल, कारण त्यांनी साधली आहे का नाही हे 4 जूनला कळणार आहे आपल्या सगळ्यांना. त्यामुळे आज पहिला टप्पा आहे आणि पहिले 2 तास 3 तास आत्ता होत आहेत. म्हणजे साधारणपणे मतदान जे सुरू होतं ना, तर तिकडे रांगा दिसतात नागपूरमध्ये, परंतु त्या कमी होणार आहेत. कारण जसा उन्हाचा तडाखा वाढेल तशा त्या रांगा कमी होतील. कारण असं की सगळ्याच निवडणुकांमध्ये साधारणपणे 55-60% जे वोटिंग होतं, मॉडरेट वोटिंग होतं, त्यामध्ये सकाळच्या 2 तासात 5%, पुढच्या 2 तासात आणखीन 5%, म्हणजे पहिल्या 4 तासात 10 ते 11% मतदान होतं आणि त्यानंतर मग ते कमी होतं आणि शेवटच्या 2 तासामध्ये खूप वाढतं. तर हे साधारणपणे पॅटर्न असतो. एखादीच निवडणूक 80-85%. आणि आत्ता दुसरं असं झालं आहे की निवडणूक मतदार याद्या ज्या आहेत त्या अपडेट करण्यासाठीचं आताचं तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा सुधारल्यामुळे काही मयत लोकांची नावं जाणं, दुबार मतदार कमी होणं, हे सगळं झालेलं असल्यामुळे वोटिंग पर्सेंटेज वाढण्यातही त्याचं इनडायरेक्टली एक प्रत्यंतर येतं आपल्याला. आता विरोधकांनी संधी साधली आहे का नाही, तर काही म्हणजे आपण राज्यनिहाय पाहिलं तरी आपल्याला विश्लेषण करता येईल. असं ढोबळमानाने देशात त्यांनी केलं नाही काही असं नसतं. म्हणजे राहुल गांधींनी त्यांच्या परीने 2 यात्रा काढल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये. म्हणजे जिथे भारतीय जनता पक्षाकडे स्थानिक नेतृत्व बळकट नाही आहे तिथे मोदींचा करिश्मा चालत नाही हे दिसून आलंय. म्हणजे जसं आता तामिळनाडूमध्ये यंदा पहिल्यांदा जागा मिळेल अशी त्यांना आशा आहे. केरळमध्ये 0, तमिळनाडूमध्ये 0, मतदानाचं पर्सेंटेज त्यांचं वाढेल असं ते म्हणतात आता.
जागा जिंकण्याचा फार मोठा दावा केला जात नाहीये. आणि आपण जसं म्हणालो की पाठक साहेब म्हणाले की गडकरीजींनी 5 लाखाचा दावा केलाय, हो. आज स्वतः मतदानाला जाताना ते 5 लाखाचा आकडा घेत नाहीयेत. याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. आणि मी काय असं नकारात्मक बोलत नाहीये, परंतु आपण थोडं वास्तवाला धरून बोलायला हवं असं मला वाटतं. त्यामुळे ठीक आहे. आत्ताच निष्कर्ष काढायला नको की विरोधक फेल झालेत वगैरे, ते 4 जूनला कळेल. नाही, ओव्हरऑल त्यांच्याकडे काही चान्सेस होते ज्या दृष्टीनं ते कूच करू शकले असते विरोधकांवर, सत्ताधाऱ्यांवरती, ते त्यांनी चान्सेस गमावले का असा माझा प्रश्न होता खरं तर. नाही, मला वाटत नाही असं गमावलं बरीच असं. कारणं होती त्याच्या मागे, बरेच मुद्दे होते खरं तर. विश्वास सर, आपण बघतोय की भाजपमध्ये बरीच नाराजी पण पसरली या तिकीट वाटपामुळे. म्हणजे उन्मेष पाटील असतील कुठे, पण सातत्याने ही नाराजी पाहायला मिळाली. त्याचं कारण काय होतं आणि हा गोंधळ का झाला? म्हणजे इतके दिवस लागले तिकीटं वाटप करण्यामध्ये, तिकीटं जाहीर करायला, उमेदवारी जाहीर करण्यासाठी. त्यामागचं कारण काय होतं आणि त्याचा फटका येत्या काळात कुठेतरी बसेल भाजपला? फटका अजिबात बसणार नाही. हा वेळ का लागला? मधामध्ये आमच्या ज्या 3 प्रमुख पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, असे मिळून आम्ही 48 जागा लढवतो आहे. आणि 48च्या 48 जागा आम्हाला कशा निवडून देता येईल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे वेळ काय लागतो आहे की ही जागा आम्हाला द्या, ती जागा तुम्हाला द्या, याच्यामध्ये न करता कोणाचा उमेदवार कोणाच्या तिकिटावर कसा निवडून येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. जसं आता एक मताने आम्ही रत्नागिरी, सिंधुदुर्गला नारायण राणेंना हे केलं, फील्ड केलं. आणि नारायण राणे 100% ते सीट काढतील. तर अशा ज्या काही जागा होत्या जिथे आम्हाला थोडासा रिस्क घ्यायची नव्हती, अशा ठिकाणी वेळ लागला. मात्र आम्ही 48च्या 48 जागांवर लढत देतो आहे. 45च्या वर जागा मिळतील असाच तो आमचा प्रयत्न राहणार आहे. राहिला प्रश्न नाराजीचा, तर अनेकदा नाराजी अशी येऊ शकते. प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं की मला रिपीट करण्यात यावं. मात्र आम्ही आमचा एक इंटरनल सर्वे करत असतो. त्या सर्वेनुसार ज्या व्यक्तीला जास्तीत जास्त झुकतं माप आहे त्याला तिकीट दिलं जातं. मला एकच फक्त परांजपे सरांचा मुद्दा नागपूरविषयी काढला म्हणून सांगू इच्छितो. यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा दीक्षाभूमीचं धर्मांतरण हा इतिहास सगळा काय काढला मला माहीत नाही. मात्र आपल्या माहितीसाठी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भंडारा गोंदिया नागपूरला लागूनच इथे जेव्हा इलेक्शन लढलं होतं तेव्हा काँग्रेसने त्यांना पाडलं होतं. नंतर त्यांनी मुंबईला देखील लोकसभा लढली, ते पडलेले होते. आणि हे सगळं होत असताना काँग्रेसने ज्या प्रकारे बौद्ध समाजाला वागवलं आहे हे बौद्ध समाजाला देखील माहीत आहे. राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा, तर 1947 नंतर भारतीय जनता पक्षांनी कधी तिथे इलेक्शन लढवलं नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार असायचा आणि आम्ही त्याला सडळ हाताने मदत करायचो. पहिल्यांदा आम्ही खऱ्या अर्थाने निवडणूक लढवली ती बनवायला पुरोहित जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि आपल्या तिकीटावर लढले. त्यानंतर जेव्हा नितीनजी गडकरी आले, नितीनजी गडकरींनी 7 वेळा जो उमेदवार निवडून आलेला होता अशा दिग्गज उमेदवाराला हरवलं होतं. नंतर नाना पटोले जे आज अध्यक्ष त्यांना हरवलं होतं. त्यामुळे यावेळेस देखील आम्ही 5 लाखाचा जेव्हा लीड म्हणतोय, एक कुठेतरी टार्गेट तर घेऊन चालायचं असतं ना. विश्वासजी थोडंसं थांबवतो. विश्वास सर, तुमचा मुद्दा पूर्ण करा, मग मी शैलेंद्र सरांकडे येणार आहे. तर मी ते सांगत होतो की नितीनजींनी जो 5 लाखाचा आहे ते टार्गेट घेऊन काय कुठेतरी टार्गेट तर घ्यायलाच ना. बघा, भारतीय जनता पक्षाची किंवा आमच्या उमेदवारांची स्पर्धा ही स्वतःचीच आहे. कारण मोदीजींनी 2014 मध्ये 282 जागा एनडीएला आपलं भारतीय जनता पक्षाला निवडून दिल्या. 2019 मध्ये आम्ही 303 वर गेलो. आता आम्ही 370चं टार्गेट घेतलेलं आहे. आता 370 जागे सध्या 365 आल्या तर तो चर्चेचा विषय खरं व्हायला नको, पण तर केला जाईल. त्याचप्रमाणे नितीनजींनी ज्या प्रकारचे कामं केले, आता नल से जल हा जो पूर्ण भारतामध्ये नारा दिला गेला आहे, हे नागपूरमध्ये नळांनी पाणी देण्याची प्रक्रिया ही गेल्या 15 वर्षापूर्वीच झाली. तर अशा अनेक कामं झाले. त्याच्यानंतर त्यांनी खासदार क्रीडा महोत्सव असो, युवांसाठी बरेचसे कामं असो, अशा सगळ्या गोष्टी केल्यामुळे इतक्या पॉप्युलर लिडरला 5 लाख मार्जिननी निवडून येणं मला तरी कठीण वाटत नाही. बरं शैलेंद्र सर, अगदी थोडक्यात. नाही, आता त्याच्यामध्ये कसं आहे की गडकरी साहेबांचं 14 ते 19 आणि 19 ते 24 या 10 वर्षापैकी 19 ते 24 काम प्रचंड केलंय. मग 14 ते 19 कमी केलं होतं का काम? कारण तेव्हा मार्जिन कमी झालं होतं त्यांचं. आणि नाना पटोले 15,000 नाही, बघा 1,80,000 आणि 1,65,000 वगैरे असं तरी मार्जिन कमी झालं काय म्हणता तुम्ही? तिथे तिसरा एक विक्ट्रीचं सांगतो मी तुम्हाला. एक तिसरा उमेदवार आल्यामुळे कमी जास्त होत राहतं. यावेळेस तिसरा उमेदवार नाही, डायरेक्ट विकास ठाकरे आणि नितीन गडकरी, त्यामुळे मार्जिन वाढणार आहे. हा, नाही, आपण बघूया 4 जूनला, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. परंतु मुद्दा असा आहे की गडकरी तेच आहेत, त्यांनी कामही तेवढंच केलंय. आणि आपण जे म्हणतोय की 45 जागा आम्ही जिंकू, तर 3 कुठल्या जातील भाजपच्या हे तुम्ही आज सांगायला काय हरकत नाही मला वाटतं. नाही, बघा, सगळ्यात कठीण तुमच्या दृष्टीने कोणची? बारामतीला आम्ही टार्गेट केलेलं आहे. त्यामुळे कठीण जागा अशी कोणतीच नाही. पण कुठे माढ्यामध्ये माढ्यामध्ये देखील
सगळीकडे आम्ही ताकद लावतोय. त्यामुळे आमच्या दृष्टीने कठीण अशी कोणतीच नाही. ॲट द सेम टाइम आम्ही चान्स कुठे घेणार नाही. होऊ शकतं की 48च्या 48 देखील जागा येतील. त्याचं कारण असं आहे, जेव्हा उमेदवार मतदान केंद्रावर जाईल तर तो विचार करेल की माझं मत जाणार कुठे आहे. पण नाशिकची जागा अजूनही निश्चित झालेली होईल नाही. ना, ते होईल ना. बघा 19 मेला शेवटचं मतदार आहे, 7 मे पर्यंत भरायचे आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ते होईल. मला हेच सांगायचं की मतदार जेव्हा मतदार केंद्रावर जातोय तो विचार करतो की हे माझं मत जाणार कुठे आहे. जर इकडे जाणार असेल तर मोदींपर्यंत थेट जाते त्याला दिसत आहे. पण दुसरीकडे मत कुठे जाईल, खरगेंकडे जाईल, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, तो कन्फ्यूज आहे. त्यामुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान मोदींनाच होणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. चर्चेत ही चर्चा अशी सुरू राहणार आहे.